लातूरमध्ये जयंत पाटील यांना मराठा आंदोलकांचा घेराव। निवेदन दिल्यानंतरही राष्ट्रवादी काँग्रेसनं भूमिका स्पष्ट न केल्यानं मराठा आंदोलकांकडून घोषणाबाजी। अजित पवार आणि हर्षवर्धन पाटलांनी माझा कारखाना विकला। माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांत पाटील यांचा आरोप। शरद पवारांनी आदेश दिल्यास विधानसभेची निवडणूक पाकिस्तानातून देखील लढवण्यास तयार, सूर्यकांत पाटलांचं वक्तव्य। नागपुरातल्या कोराडीमधील वीरांगना राणी अवंतीबाई क्रीडा संकुलाचं देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन। यावेळी त्यांनी बॅडमिंटन, कॅरम आणि बुद्धिबळ खेळाचा लुटला आनंद। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून मिसळ पार्टीचं आयोजन। यावेळी नाशिकचे पालकमंत्री दादा भुसेंनी लुटला मिसळ खाण्याचा आनंद। पिंपरी चिंचवड पालिका आयुक्त शेखर सिंग यांच्या गाडीची तोडफोड। गाडीच्या काचा फोडणाऱ्या व्यक्तींमध्ये एका दृष्टीहीन व्यक्तीचाही समावेश। प्रशासनानं जाणीवपूर्वक त्रास दिल्याचा आरोप। अहमदनगरच्या पुणतांबा गावातील ग्रामस्थांचं रेल रोको आंदोलन मागे। पुणतांबा जंक्शनवर रेल्वे गाड्यांना थांबा मिळावा या मागणीसाठी सुरू होतं आंदोलन। रेल्वे प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे। शिवजन्मभूमी किल्ले शिवनेरीच्या पायथ्याला स्वतंत्र दिवस साजरा। मानवी तिरंग्याचं दर्शन, 3000 मुलामुलींचा सहभाग। स्वातंत्र्य दिनी लोणावळा पोलिसांचा रॅम्प वॉक। पोलीस स्टेशनचे प्रमुख पोलीस निरीक्षक आणि इतर पोलीस कर्मचाऱ्यांचा देशभक्तीपर गीतावर रॅम्प वॉक। पंतप्रधानांनी घेतली पॅरिस ऑलिम्पिकमधील खेळाडूंची भेट। मोदींची पॅरिस ऑलिम्पिकमधील खेळाडूंसोबत चर्चा। भारतीय बाजारामध्ये ओला इलेक्ट्रिकची पहिली इलेक्ट्रिक बाईक रोडस्टर लॉन्च। कंपनीच्या वार्षिक संकल्प 2024 कार्यक्रमात रोडस्टर, रोडस्टर एक्स, रोडस्टर प्रो लॉन्च। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।